सर्वांनी बोला विठ्ठला बोला सर्वांनी बोला उद्वेग पावलो हे संग सुखयाचे सुखाम्मा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडुनिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानाचे सागर भक्तीचा आगर आणि वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत साधू जे ज्ञानवंत आहेत दयावंत आहेत कृपावंत आहेत आणि निष्ठावंत आहेत की ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेद मंत्राची पावित्रता गंगेची शुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा ज्या साधूच्या अभंगाला दिली असे थोर साधू की ज्यांना वैकुंठाला जाऊन 375 वर्षे आता पूर्ण झालेले आहेत असे श्री तुकोबाराय यांचा हा 3 चरणाचा अभंग आपण सेवेसाठी गायला विठाला विठाला अभंग निर्माण तुकोपनिषद मुक्त कैवल्य तेजोने वैराग्य द्वारा रसिकत्व प्राप्त भगवान श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे अभंगाला आपल्याला सुरुवात करायची पण अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे किम निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण आज आणि आता या भव्य आणि दिव्य धर्म मंडपात आपण विराजित आहोत बसलेले आहोत याची सर्वांना पूर्व कल्पना आहे तरी सुद्धा वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्यानं थोड्या मठाच्या पदस्पर्शाने पुनीत पावित वसलेली असलेली ही भगवान नगर नावाची नगरी भगवंताच्या नावाने या नगरीचं वास्तव्य आहे आणि अशा भगवान नगरीमध्ये परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आणि समस्त या ठिकाणी भगवान नगर मंडळीच्या अनुषंगाने हा चालत असलेला नाम सप्ताह मला वाटते वर्ष दुसरे वर्ष आहे आणि दुसऱ्या वर्षातील आजची ही तिसरी सेवा आहे ब्रह्मभाग्याने समस्त सप्ताह कमिटी आयोजक निवेदक आणि समस्त या ठिकाणी सर्व गावकरी मंडळीच्या वतीने माझ्याकडे आलेले आहे श्री संत भगवान नगर आष्टी येथे अवतरली आळंदी पंढरी दोन्ही एकदाच इथे अवतरल्यात असा गोड असा कार्यक्रम आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तपरायण आप्पा महाराज चौरे साठी फोन केला म्हणजे महाराज गेल्या वर्षी एक तुमचा दिवस होता या दिवशी या वर्षी द्या आता मी म्हणे घ्या तुमच्या आकाराने आता कोणता घ्यायचा तर काय ते म्हणजे कोणता घालायचा म्हणजे दावा सोडून कोणता घालायचा काय नाही का नाही म्हणून गोड अशी ही सेवा हे राहू दे का काढ दुसऱ्यांदाच माझ्या गळ्यात पाडाय असं एकदा 3 घातला होता राहू देऊ का असं म्हणजे मानव पडत नाही का नाही आदरणीय हरिभक्तपरायण आपले बंडू भाऊ नागरे यांनी सर्वांच्या वतीनं मला फोन केला बरं का सर्व कमिटीच्या वतीनं आणि गेल्या वर्षी या ठिकाणी सेवा या कार्यक्रमात झाली विद्यार्थ्याचे रंगीत संगीत भारुडाचे कार्यक्रम सुद्धा आपण गेल्या वर्षी ऐकले या वर्षी ऐकायचे का हो आता कोणाचे ऐकता आमच्या पोराच्या परीक्षा चालू असल्यामुळं पोरांना काही आणलं नाही त्यामुळं फक्त कीर्तनच होणार आहे अगदी गोड कार्यक्रमाचं नियोजन आहे बरं का आणि नियोजन करणारी माणसं हे हजारात एखादा असतो 100त एखादा असतो नियोजन करणारा त्यामध्ये
आमचे बंडू भाव आहेत, कुठे कोणता कीर्तनकार टाकायचा, कुठे कोण वादक बोलवायचा, कुठे कोण गायक लावायचे, यांचं त्यांना चांगलं जजमेंट बसलेलं आहे. आणि समस्त सप्ताह कमिटीच्या वतीनं त्यांनी हे मला आमंत्रण दिलं. आणि उपस्थित सर्व महिला मंडळी, पुरुष मंडळी, सर्व तरुण मंडळी पण या ठिकाणी आहेत. साथीला जे कीर्तनाचे आहेत त्यामध्ये संगीत रत्न, संगीत अलंकार, गोड अशी त्यांनी सुंदर चाल गाली. आदरणीय आमच्या गुरुस्थानी असणारे प्रकाश महाराज एकदा टाळी वाजवा महाराजा करतात. त्याचबरोबर ज्यांनी कीर्तनाची विणा घेऊन सुरुवात केली, मंगल केलं आणि अगदी त्याच तोला मुलाने चाल गायली हरिभक्त परायण केशव महाराज आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळी झाली पाहिजे. त्याचबरोबर ज्यांनी सुंदर या ठिकाणी गायनातील तज्ञ असणारे हरिभक्त परायण अनिल महाराज आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. पोटे नाव पोटे का आडनाव पोटे? हा, आडनाव पोटे का म्हणून नाव कसं पोटे आलं? आमचे पोटे महाराज आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद आहे. परिपूर्ण बाबा आहेत, बाबाला धन्यवाद. शेषराव महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद आहे. बापू आपले या ठिकाणी बापूच्या चरणात दंडवत आहे. आणि आता गावातलीच का बाहेर गावची रायगाव पंचक्रोशीतील या ठिकाणी भजनी मंडळ आहे. एकूण या ठिकाणी सर्व भजनी मंडळ पंचक्रोशीतील आणि सर्वच्या ठिकाणी मदंगाचार्य महाराज, अगदी गोड ज्यांचा हात आहे, वाजवणं सुद्धा गोड आहे. आदरणीय हरिभक्त परायण परमेश्वर महाराज, एका टाळी वाजवली पाहिजे महाराजाकरता. का वाजवली पाहिजे? एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा ते पखवाद वाजवतात. तिथं थंडीत वाजवावं लागतं म्हणून इथं वाजवायची वेळ येते बरं का. घाटावर थंडीमध्ये प्रॅक्टिस करावं लागते, तेव्हा इथं पखवाद वाजवायला भेटते एवढ्या समाजात. आणि पखवादाचं एक विशेष आहे महाराज, पखवाद हे असं वाद्य आहे आणि यांच्या हातात अशी कला आहे की मेलेल्या चमड्याला सुद्धा ते विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावतात. कोणत्या चमड्याला? हे मेलेलं चमड आहे का नाही जनावराचं, मेलेल्या चमड्याला सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणावं लागतात, म्हणायला लावतात. ही हातात त्यांच्या ताकद आहे. आता जिवंत चमड्याने विचार करायचा, मेलेलं चमडे विठ्ठल विठ्ठल म्हणत आहे का नाही? आपले चमडे कसे येतात? ही आपले चमडे गेले काय तर आहेत, मग आता मेलेलं चमडे विठ्ठल विठ्ठल म्हणते म्हणले, आपण काय केलं पाहिजे बोला? विठ्ठला विठ्ठला. आदरणीय हरिभक्त परम मृदंग महावीर मृदंग अलंकार आमचे परमेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद आहे. अगदी गोड अशी साऊंड सिस्टम आहे बरं का दादा, अगदीच गोड आहे. माझा आवाज बसलेला आहे, नुसता बसला नाही, मांडी घालून बसलेला आहे. त्यामुळं तुम्ही मला साथ करा ना, खरंच गोड सिस्टम आहे. तुम्हाला सुद्धा धन्यवाद आहे. समोर बसलेले सर्व आदरणीय मंडळी, त्यामध्ये आमचे बबलू दाजी आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद आहे. आष्टीतून आलेले आमचे गंगाधर भाऊ आहेत. एकूण सर्वच आता परिचयाची मंडळी आहे. सर्वांचीच नावं घेत घेत राहिलं तर काय होईल, आपलं इथंच कीर्तन जाईल. म्हणून एकूण आमचे बदली आले ना तुम्ही, ते म्हणजे मी खराच चौकदारच नाही महाराज, मला काय म्हणूच नका. मी बदलीवर आलो, मी भजने म्हणले, पण चौकदारानं दुसरीकडे पाकिट घेतलं म्हणून तिकडे गेला म्हणे. त्याचे कपडे म्या घातले आणि दुसऱ्याचे कपडे घातले, पा माणूस बुजगाण्यासारखा दिसतो. दुसऱ्याचे कपडे घालून आले ते का नाही? तुम्ही शिवा आता असा एक ड्रेस तुमच्या बेताचा. गोड असे चौकदार आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. एकूण विनेकरी बाबासाठी एकदा टाळी वाजवा सर्वांनी. गोड विनेकरी बाबा आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणि हा पहाऱ्याचा विनय, बरोबर ना? वा, तुमचा पहारा आहे आता किती? 8 ते 10 का? बरोबर, मग ओळखले की चेहराच सांगतो पहारा घेतलाय म्हणून. समजत अवघड काम सत्यातलं म्हणजे काय? पहारा. ते चेहराच पडवतो माणसाचा येण्याचा पहारा आला की. त्यात बंडू भाऊ म्हणले, मग आता किती म्हणले? 12 ते 2 म्हणजे झोपायची वेळ पहाऱ्याची असंच. गोड पहाऱ्याचा विनय. आणि विशेष ऐका बरं का, तरुण माणसं विना घेतात, हे विशेष आपल्या सप्ताह, बरोबर आहे का नाही? तर आमच्या इथं रोजन म्हातारी लावली ती नाही घ्यायला. 300 रुपये म्हातारं, इमानदारीनं मी खोटं सांगत नाही का, स्वतः मी 300 रुपये म्हाताऱ्यानं 4 म्हातारे विकत आणलेत. 300 रुपये रोजानं माझ्या गाडीत टाकून आणले आणि 7 दिवस त्याला खाऊ पिऊ घालून 300 रुपये रोज त्याला येणं घ्यायचा. ते बी एका बहादरानं काय केलं, रात्री 2 वाजता मारुतीच्या गळ्यातच आड केलं. त्याला म्हणून तू पाकिटच कमी करतो, थांब म्हणून साल्या मारुतीच्या गळ्यात. एकानं तर चटई घेतली अंगावरून, मला ती नाही घेऊन जपलाय. इतके नमुने महाराज विनेवाले. पण तुम्ही कोणाला गोता नाही द्यायला येईना,
नाही, तुम्ही स्वतः घेताय. आणि खरंच सप्त्यातला अखंड चालू असतो त्याचं नाव विना. आणि विण्याला पाहूनच याचं नाव अखंड हरिनाम सप्ताह आहे. त्यांना कशाला पाहून? कारण सप्त्यामध्ये अखंड काय आहे? विनाचे. म्हणून विनात तुम्ही गावकरी घेताय हे विशेष आहे. नाहीतर काही काही ठिकाणी विण्यावर लई वाईट दिवस आलेत बाबा. एवढे वाईट दिवस आले. परवा दिवशी मी भागवत करून एका कीर्तनाला चाललो. रस्त्याने विणी येत होता एकटाच. गळ्यात ना गुडघ्या पुस्तक पॅन्ट वर केलेली आणि रस्त्याने येत होता. मी म्हणलं दिंडीतला येणं म्हणावत यानं पॅन्ट वर केली. धोतर बी नाही. दिंडीतल्या विण्याला काय असते? धोतर असते. आता तुम्हाला हाय पॅन्ट पण वरी करू नका. त्यात ते विणेकरी पॅन्ट वरून करून चालला होता. तुमची गेली पॅन्ट. मी म्हणलं कोणा दिंडीतलाही नाही. ते म्हणलं दिंडीतला नाही महाराज, आमच्या गावात सप्ताह चालू आहे. मी म्हणलं गावात सप्ताह निर्णय घेऊन इकडे कोणी गेला? हा मला मोटर बंद करायला गेलतो. पॅन्ट वर करायचा. इतके वाईट दिवस आलेत. कशावर? पण तुम्ही गोड विणेकरी बाबा आहे बरं का. आणि असा रोजचा पहारा चुकू नका, नाही तर पहाऱ्यावाली येत नाही टायमावर. गोड विणेकरी आहेत आमचे सर्व संस्थेचे विद्यार्थी. अरुण गुरुजी कदम यांच्या संस्थेतले आमचे अमोल महाराज नागरे, परत आमचे पंकज महाराज नागरे, गणेश महाराज उत्कृष्ट टपरी चालक, टपरी चालक. हा, त्याचबरोबर निळकंठ महाराज आहेत. ते पाठीमागचे महाराज कृष्णा महाराज आहेत. हे आपला हा कृष्णा महाराज जाधव आहेत. त्याचबरोबर त्या मागच्याच नाव काय? शुभम महाराज आहेत. शूटिंग वाल्याच नाव सार्थक आहे. त्याच्या शेजारचे कपडे घेऊन काढले तो काय इथं आधीच पॅन्टीवर करायचे लोक ते कपडे काढायचे. हा, कपडे आपले ते महाराज आहेत. सर्व तिकडून आमचे सचिन भाऊ आहेत. आमच्या वाईचे काही येत मलाच मिळालं ते वाईट राहिला होते म्हणून व्हायचे म्हणून तुम्ही त्याला सचिन भाव आहेत. आता सर्वच मंडळी बरं का, सौरे नागरे आष्टी, आता सर्वांच्या चरण दंडवत आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. अभंग 3 चरणाचा आहे. किती चरणाचा अभंग आहे? 3 चरणाचा. महाराज तुम्ही 3 चरणाचा अभंग काऊन घेतला? याचे 2-3 कारण आहेत. काऊन घेतला याचं पहिलं कारण आज दिवस किती आहे? बोला बोला बोला. 3रा म्हणून 3 चरणाचा अभंग. याचं दुसरं कारण हे मंडप किती येतं? पट्ट्या 3. ते दुसरं कारण. आणि सरकार किती जणांचं चालू आहे सध्या? सरकार किती जणांचं आहे म्हणून 3 चरणाचा अभंग आहे. विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. अभंग 3च चरणाचा आहे बरं का. अगदी थोडा आहे अभंग, लहान आहे अभंग. का? तुकोबरायांनी काही चौकड्याचे अभंग काढलेत, काही 1 पंथी, काही 2 पंथी असे अभंग तुकोबरायचे. पण हा 3 चरणाचा अभंग आहे. आणि एक महत्वाचं आहे बरं का, या 3 चरणाच्या अभंगामध्ये एकच शब्द 3दा आलेला आहे. एकच शब्द बरं का या अभंगात किती बारे आलेला आहे? 3दा. आणि तो शब्द प्रत्येक चरणात आलेला आहे. आता थोडं डोकं लावा सर्वांनी. अभंग 3 चरणाचा आहे आणि 3 चरणाच्या अभंगामध्ये एक शब्द 3 वेळेस आलेला आहे. किती वेळेस? आता मी अभंग म्हणतो, तुम्ही मला तो शब्द सांगा. सांगता म्हणू का अभंग? मी काय म्हणतो हे अगोदर लक्षात आलं ना माय? अभंग 3 चरणाचा आहे आणि 3 चरणाच्या अभंगामध्ये एकच शब्द 3दा आहे. आणि तो बी प्रत्येक चरणात शब्द येतो. कोणता शब्द आहे? मी अभंग म्हणतो तेव्हा तुम्हाला तो शब्द सांगते. म्हणून का अभंग? फक्त शब्द धरा कोणता आहे? भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे, सुखाम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडलिया सेवा विठोबाची. तुम्ही अभंग ऐकला नाही का? परत एकदा म्हणू. कोणता शब्द 3दा आलाय हो? अभंग ऐका परत एकदा. भक्ती आम्ही केली सांडोने उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, सुखाम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. आता बोला. सुख सुख सुख. कोणता शब्द आहे? सुख. सुख नावाचा शब्द
या अभंगामध्ये 3 वेळेस आहे. अभंग चरणाचा आहे 3च, आणि 3च चरणाच्या अभंगामध्ये एकच शब्द तीनदा. महाराज एवढा एक शब्द 3 बाऱ्या घालायची काय गरज आहे का एका अभंगात 3 वेळा का? कारण महाराज म्हणले इथं बसलेल्या प्रत्येकाला त्याची गरज आहे. कशाची? त्या शब्दाची. कशाची गरज आहे? सुखाची गरज आहे. तिथं बसलेल्या प्रत्येकाला त्याचीच गरज आहे. कोणाचा धंदा वेगळा असेल, कोणाचा व्यापार असेल, कोणाची नोकरी असेल, कोणाची शेती असेल, कोणाचा दुधाचा व्यवसाय असेल, कोणाकडे म्हशी असतील, कोणाकडे बांधपरी असेल, कोणाकडे काय असेल, प्रत्येकाचा व्यवहार वेगळा आहे. पण प्रत्येकाला व्यवहारातून काय मिळवायचंय? बोला बोला बोला. सुख मिळवायचं. आपल्याकडे सुविधा सध्या भरपूर झाल्यात. काय काय सुविधा येतात आपल्याकडे सध्या? 35 हजाराचे काय झाले तर मोबाईल, 10 हजाराच्या घड्या आहेत आपल्याकडं, 50 हजाराच्या अंगठे आहेत खिशात. माय तुमच्या अंगावर 4 लाखाचे दागिने आता इथं आहेत. 4 लाखाचे दागिने तुमच्या अंगावर येतं, 50 हजाराच्या अंगठ्या हातात येतात. सुविधा भरपूर आहे, पण आपल्याकडे काय राहिलं नाही? बोला ना. सुख नाही. सुखाचा दुसरा शब्द समाधान राहिलं नाही. बाकी सुविधा आपल्याकडे भरपूर आल्या. तो 50 हजाराचे अंगठे आहेत, 25 हजाराचे मोबाईल आहेत, 10 हजाराचे कपडे आपल्या अंगावर आहेत. सुविधा भरपूर झाल्यात, पण समाधान आपल्याकडलं गेले, सुख गेले आपलं. आणि रात्रंदिवस आपण कशाच्या मागे लागलो? भेटते का मग? महाराज म्हणले किती पळा त्याच्या मागे लागा, तुमचा जन्म जाईल पण तुम्हाला ते भेटणार नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणमुक्ती कळली गेला, जनयगोपी कळली गेला, हिंडता दिशा शिरा बाबला, सुखाची आशा जन्म गेला, मुक्ती गेला, हिंडता दिशा शिरा बाबला, बोलायला जन्म पण तरी भेटन. काय भेटन? बोलायला बायको भेटन, म्हाताऱ्याला सुख भेटन. भेटायला का? बरोबर भेटायली. ज्याची झाली ते म्हणजे भेटली ना मला, ज्याची झाली त्याला विचारा ना. भेटायले का? जन्म चालला पण सुख भेटत नाही. महाराज का भेटत नाही बरं? कशामुळे भेटत नाही? याचं कारण आहे, सध्या माणसं दुःखी काऊन आहेत माहितीये का? आपल्याला जेवढं देवानं दिलंय याच्यात माणसं समाधानी आहेत का? बाबा, कोणाकडे गाडी असेल, कोणाकडे रान असेल, कोणाकडे नोकरी असेल, कोणाकडे व्यापार असेल, जेवढं देवाने आपल्याला दिलंय याच्यात माणूस सुखी आहे. तो कोणी असू द्या, सरपंच असो का, आमदार असो का, खासदार असो का, खासदाराचा दोघं संघच असो, कोणी असू द्या, जेवढं दिलंय त्याच्यात समाधान आहे का? नाही. आज धावपळ चालूच आहे गोळा करण्याकरता. कशा करता? फक्त सुखाकरता. प्रत्येकाची धावपळ आहे. जेवढं दिलंय ना आपल्याला त्याच्या समाधान नाही. दुसऱ्याचं पाहून माणूस जास्त दुःखी. सध्या माणसाची परिस्थिती काय? आपल्याकडे जेवढं आहे त्याच्या समाधानी नाही. आता यायला पकवात चांगला वाजवता येतो, मला जळायचं काय कारण आहे? मला येत नाही ना. अरे मग तुला कीर्तन येतंय ना, कीर्तनात समाधान नाही. यांच्यासारखा पकवात कोण येत नाही. म्हणजे दुसऱ्याचं पाहून माणूस कसा आहे? आता उदाहरण सांगतो. शाळा सुटली. तुमच्या शाळा किती वाजता सुटती? 4. तुम्ही जाता का शाळेत? हाफडे लागले. हाफडे लागलाय का आता? बरं. किती वाजता सुटते? 4. 4. भरती कितीला? 9. 13.
नऊ 9ला भरती 4ला सुट्टी. जिल्हा परिषदला काय ते मग बरोबर आहे तिचं पण. ती 9ला भरती कवा 10ला कवा 11:30 पावणे 12ला ती टायमावर सुटती काय का नाही. ऐका 4ला शाळा सुटली. कोणाची शाळा? लेकरायची नाही, पक्षाची शाळा सुटली. पक्षाची शाळा कुठं भरती म्हणले झाडावर किंवा लाईनच्या तारावर. पक्षाची शाळा तारावर असती नाही तर झाडावर. मग 4 वाजले आणि पक्षांची शाळा सुटली. सर्व पक्षी आपापल्या घरी गेले. सर्व पक्षी. ठाकरे पक्षी गेला. हे पक्षी नाही हो, हे पक्षी म्हणतो मी. पोपट आपल्या घरी गेला, मोर आपल्या घरी गेला, चिमणी घरी गेली, समदे लेकर आपापल्या घरी गेले. आणि मोराचं पिल्लू होतं. कोणाचं पिल्लू? मोराचं. मोराचं पिल्लू घरी गेलं आणि आई जवळ रडायला लागलं. आई! सांगितलं बाळा काय झालं रडाय तुला? काय रडतोस? मॅडमनं मारलं. तुम्हाला कोणी मॅडम आहे का शिक्षक? मोबाईल पाहते का मॅडम? इथं नाही कोणी मॅडम? इथं नसली तर माफ करा का इथे सोडून. आमच्या गावात मॅडम ती मोबाईलच पाहत बसली. साहेब आला तपासूनही गेला शाळा. मॅडम मोबाईल मध्येच. ऐका मोराचं पिल्लू म्हणते आई. रडत होतं मोराचं पिल्लू आईपाशी. आईने विचारलं बाळा काय रडतोय? कोणी मारलं तुला? शिक्षकानं मारलं का मॅडमनं मारलं का? खाऊ भेटला नाही तुला? काय झालं? ते मोराचं पिल्लू म्हणते माय खरं सांगू का आमच्या वर्गात आज स्पर्धा होती. स्पर्धा ऐकताय तुम्ही सर्वजण? मोराचं पिल्लू आईला सांगते आई आमच्या वर्गामध्ये स्पर्धा होती. स्पर्धा. बाळा कशाची स्पर्धा होती बरं? आई आमच्या वर्गात आज गायनाची स्पर्धा होती. कशाची? गायन करायचं. मग बाळा तुझा नंबर नाही आला? नाही आला. आई कस काय नाही आला बाळा? आई आमच्या वर्गात एक कोकिळाचं पोरग आहे. कोणाचं पोरग आहे? कोकिळ. आणि काय आहे ते कोकिळाचं पोरग? काय आवाज आहे त्याचा? अहो दिसायला कसं आहे ते? पांढरं फटक. हा कोकिळ कसा असतो बाबा? मोराचं पिल्लू आईला म्हणताय आई तो कोकिळ दिसायला काळा कुट्ट आहे, अत्यंत काळा आहे, सर्व शरीर त्याचं काळ आहे. पण त्यानं आवाज काढला स्टेजवर जाऊन. तो पोर आहे ना त्याचा आवाज मोबाईल मध्ये काय केला? शूट केला. त्याचे कोणी व्हिडिओ काढले, कोणी त्या ट्रस्टस काय 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 ते ट्रस्टस असते का काय सांग मला. पोर आहे त्याच्या म्हणले त्याचा आवाज टेटसला टाकला. कोणी त्याची सेल्फी काढली टेटसला ठेवली. कोणी इंस्टाग्राम, कोणी फेसबुक, कोणी काय व्हॉट्सअप, कोणी काय. आणि असे आई त्या पिल्याचा एवढा प्रचार झाला. कोणाचा? कोकिळाचा. आई देवान मला असा आवाज काऊन नाही दिला? लागलं रडायला. कोण रडायला लागलं? कोणाचा आवाज पाहून? कोकिळाचा. आता दुसरा ऐका. ते कोकिळाचं पोरगं घरी गेलं आणि ते बी लागलं माई पैसे रडायला. कोणाचं? आणि त्याची माईने विचारलं बाळा काय रडतोस? कशामुळं? ते म्हणलं माय आमच्या वर्गात आज स्पर्धा होती. स्पर्धा. बाळा कशाची? त्यानं सांगितलं रूपाची. कशाची? मग बाळा तुझा नंबर नाही आला. कोकिळाचं पोरग म्हणलं मोहन नंबर येईन का त्याच्यात? रूपाच्या स्पर्धेत मोहन नंबर येईन. आई आपण कशी आहेत? आपला घराणा कसा आहे? कोण म्हणाल? आई तूच सांग त्या रूपाच्या स्पर्धेत मोहन नंबर येईल. मी कसा आहे दिसायला? अगं काळा आहे ना मी. एवढा काळा असून पण काय सांगू आई माझ्या वर्गात एक मोराचं पिल्लू आहे. कोकिळ सांगायला आईला मोराचं. आणि काय सुंदर दिसतंय काय ते. काय त्याच्या डोक्यावर तुरा आहे, काय त्याचे पंख आहेत, काय त्याचं स्वरूप आहे. इतकं सुंदर आहे नाही ते मोराचं पिलू. ते स्टेजवर उभा राहिल्याबरोबर पोरांनी त्याचे फोटो काढले, सेल्फी काढले, टेटस ट्री, कायनो ट्री, हे ट्री ते ट्री. कोकिळाचं आईपाशी रडू लागलं आणि मोराचं आईपाशी रडू लागलं. पण दोघांचा रडण्याचा बदल आहे का? एक रडतय आवाज नाही म्हणून आणि एक रडतय रूप नाही म्हणून. मोराकडे रूप आहे पण आवाजाचा दुःख आहे. कोकिळाकडे आवाज आहे आणि रूपाचं दुःख आहे. सुखी कोण आहे? तुम्हाला वाटलं की कोकिळाचं मोराचं सांगा तुम्ही? हे आपलं सुद्धा तेच झालंय. आपल्याकडे जे आहे का त्याच्यात माणूस सुखी नाही. मोराकडे रूप आहे पण मोर रूपात सुखी आहे का? कोकिळाचा आवाज पाहून दुःखी आहे. कोकिळाकडे आवाज आहे
पण मोराचं रूप पाहून दुःखी आहे. म्हणजे जेवढं देवानं दिलंय त्याच्यात आपण सुखी नाहीत, समाधान नाहीत. मग तो कोबरा म्हणले तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर 3 मार्गाच्या अभंगात आहेत. विठाला विठाला तीन चरणाच्या अभंगामध्ये सुखी होण्याचे 3 मार्ग आजच्या अभंगात. काय होण्याचे 3च मार्ग आहेत. कोणकोणते म्हणले? एक मार्ग असा आहे, तुम्ही काय करा, भक्ती करा म्हणजे तुम्ही सुखी व्हाल. 2 तुम्ही संगत करा म्हणजे सुखी व्हाल. आणि 3 तुम्ही सेवा करा म्हणजे सुखी व्हाल. आणि सुखी होण्यासाठी या 3च गोष्टी महत्वाच्या बरं का. एक तर भक्ती, नाहीतर संगत, नाहीतर सेवा. या 3च गोष्टीनं माणसाला समाधान भेटते. तुम्ही पहा आणखी तुम्ही चांगले परमार्थाला लागा, तुम्हाला आत्मिक समाधान भेटतं का नाही? भेटतं. एका दिवशी पाकिट न घ्या आणि फुकट कीर्तन करा, समाधान वाटतंय का नाही? आज नाही करणार तसं मी फुकट सांगायचं मुद्दा काय का नाही? खरंच आहे बरं. काय एखादं कीर्तन फुकट करा, त्या दिवशी समाधान वाटते की आज आपण परमार्थ केला. समाधान वाटतं त्या दिवशी. का? सेवा केली ना. आणि तुम्ही एखाद्या चांगल्याच्या संगतीत जा. आता आप्पा महाराज येणारेच का आल्या त्या दिवशी, त्या महात्म्याच्या तुम्ही जवळ बसा, समाधान वाटत नाही? वाटत नाही समाधान? वाटत का? चांगल्याच्या संगतीत बसलं की समाधान आहे. भक्ती निस्वार्थ केली की समाधान आहे. आणि तुम्ही चांगल्या ठिकाणी सेवा करा, सेवेमध्ये समाधान आहे. कशामध्ये समाधान आहे? आणि अभंगामध्ये 3च मुद्दे सांगितलेत. पहिल्या चरणात सांगितलंय भक्ती करा, दुसऱ्या चरणात सांगितलंय संगत करा, आणि तिसऱ्या चरणात सांगितलंय सेवा करा. म्हणून 3 सुख शब्द अभंगात टाकलेत. विठाला विठाला. साधकाने विचारलं, महाराज हो तू कोबर आहे, तुम्ही आम्हाला सांगताय संग करा, भक्ती करा, सेवा करा, यानं सुख भेटल. मग तुम्ही आम्हाला सांगताय तुमचा काय अनुभव आहे? तुमचा अनुभव? कारण संत अनुभवाशिवाय बोलत जाग्यावर आणि ती मुद्द्यावर. काही काही भजनी मुदा सोडून गुदा हाणते, तसं मुदा सोडून गुदा नाही हाणायचा. तुम्ही हे मस्त केलं बरं का. अहो दादा हे मस्त केलं तुम्ही. हवाई कसोडी पण मग धोतर उडेल त्याचं काय करा. धोतर धरून बसू का कीर्तन करू? नेमकं करू काय आता? संत अनुभवाशिवाय बोलतात का? हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, तुका म्हणे चाखून सांगे माझा अनुभव आहे अंगे. महाराज आम्हाला भक्ती करा म्हणताय, भक्तीनं सुख भेटत. तुम्ही काय केलंय? तू कोबरे म्हणले आम्ही तेच केलंय. भक्ती आम्ही केली सांगली उठे, भक्ती आम्ही केली सांगली उठे. भक्ती
मनात वाजवायची. कशामुळे टाळी वाजवायची? हे म्हणायचं मी चांगलं वाक्य बोललो टाळी वाजायचं हा विषय सोडा, पण तुम्ही टाळी जर चांगली मोकळ्या मनानं वाजवली ना त्याच्यात फायदा ज्याचा त्याचा आहे. कोणाचा फायदा आहे? ज्यानं वाजवली. काय फायदा आहे? आपलं जे तळहात आहे ना, तळहात, या तळहातावर आपल्या सर्व शरीराची पॉइंट आहेत. म्हणजे आपल्या सर्व नसा शरीरातल्या या तळहातावर चालतात. तुम्ही जेवढी फास्ट जोरात टाळी वाजवली तेवढ्या तुमच्या शरीरातल्या नसा मोकळ्या होतात, दबत नाहीत, ब्लॉकेज होत नाहीत. आणि ब्लॉकेज नाही झाल्यावर अटॅक सारखा रोग येत. काय वाजवल्यानं? मग एकदा वाजवा बरं. आता तुम्ही मी म्हणलं म्हणून नाही वाजवल्या, तुम्ही कशाला घेऊन टाळ्या वाजले असे बरोबर आहे का नाही? आट्याकला घेऊन माणसं आट्याकला आणि त्याला घेऊन टाळ्या वाजवली नाही का? आमच्या भजन्यांमध्ये नाहीत वाजत टाळ्या. ऐका आता वाजवायची इथून पुढा. म्हणले भक्ती आम्ही केली. आमचा अनुभव सांगतो ना महाराज. म्हणले आम्ही काय केली? भक्ती केली. भक्ती कोणती केली? म्हणजे उद्वेग सांगून भक्ती केली. भक्तीचे प्रकार आहेत, 9 प्रकार आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदनम. किती प्रकार आहेत भक्तीचे? 9. पण 9 प्रकारची भक्ती करत असताना उद्वेग बाजूला ठेवा लागतो. उद्वेग म्हणजे काय? उद्वेग शब्दाचे 2-4 अर्थ आहेत. उद्वेग शब्दाचा पहिला अर्थ होतो विकार. उद्वेग शब्दाचा दुसरा अर्थ होतो संसार. काय होतो? असे अनेक अर्थ होतात. पण इथं तुकोबरायांनी एका चरणामध्ये संसार घेतलाय आणि एका चरणामध्ये विकार घेतलाय. तर उद्वेग म्हणजे संसार, म्हणजे संसार उद्वेग, संसार सोडून भक्ती केली. महाराज काही कोण बोलायला लागली? तुम्ही संसाराचा त्याग केला का? अहो संसारात राहून भक्ती केली ना तुम्ही. काय केलंय? असोनी संसारी. आणि उद्वेग कसा म्हणता मग तुम्ही? संसारात राहिली तुम्ही भक्ती केली तरी म्हणताय आम्ही उद्वेग सोडून म्हणजे संसार सोडून केली. असं खोटं बोलू नका महाराज. असंच का? महाराज म्हणजे तसं नाही बाबा. अरे उद्वेग म्हणजे काय? संसारात राहायचं शरीरानं. संसारात कशानं राहायचं? आणि मनानं. पक्षी अंगणी उतर पक्षी अंगणी उतर पक्षी अंगणी उतरती. पक्षी म्हणले अंगणात उतरतेत. का उतरतेत माय? तुम्ही अंगणात काय घातल्यावर वाळवण तुमच्याकडे ज्वारी गहू जे तुम्ही वाळू घातलं ते खाण्याकरता काय उतरतेत? पक्षी. तुमच्या गावात कोणते पक्षी उतरतेत? कोंबड्या उतरत नाहीत ना कोणाच्या दारात? उतरू बी देऊ नका. कोंबड्या नाहीत ना कोणाकडे इथं? नाही. बऱ्याच दारात कोंबड्या उतरतात धान्य खाला. आणि आमचा योग होतो त्या घरात जाचा. गेल्या गेल्या पायच भरतो आधी मालानं कोंबडीचे. म्हणून कोणाच्या दारात कोंबड्या उतरू देऊ नका. दुसरे पक्षी उतरले पाहिजे. कोणतेही उतरू द्या पण कोंबड्या नका उतरू. आता आठवलं म्हणून सांगतो. तिकडं जेजुरीकडे गाव आहे पहा. आता तिकडे कीर्तन 7 ते 9. पलीकडे जेजुरीकडे पश्चिम महाराष्ट्रातले 7 ते 9. आम्ही त्या गावात गेलो की कोंबड्या कुकूची कू आमचं स्वागत करायला. त्या गावकऱ्यांना म्हणलं हे पागाड्या पुढच्या वर्षी तारीख घ्यायची असेल तर ही जात आम्हाला दिसली ना पाहिजे. त्याच्याकडे कोण जेवण जात नाही महाराज. तो कोंबड्या मग त्याचा धंदाच देऊ. प्रत्येकाकडे ते पोल्ट्री काय म्हणतात
प्रत्येकाकडे ते धंदाच द्यायचा तो. शेती नाही काय नाही, 7 नंबर एकचा करायची, पण धंदा कशाचा? कोंबड्याचा. मी म्हणलं हे पहा, पुढच्या वर्षी तारीख घ्यायची असेल, महाराज लोक बोलवायचे असतील तर हे काय काम नाही. म्हणलं काय? ते म्हणे महाराज तुम्ही पुढच्या वर्षी या, तुम्हाला एकही कोंबडी आमच्या गावात दिसणार. असं त्यानं हे दिलं मला, काय दिलं? वचन दिलं. मला बरं वाटलं आणि मुदाम पुढच्या वर्षी गेलो मी गावात. तर त्याला चिंता लागली, आता महाराज ते आलेत ना, कोंबड्याचं काय करायचं? अशी म्हातारी होती गावात, एक उभ्या कानाची, उभ्या कानाची होती. असं शांताबाई गिंताबाई आहे की दाढी किती? उभ्या कानाची म्हातारी. ती म्हणली महाराजाची वय मी सोय पाहते म्हणजे मी माझ्या घरी सोय करते महाराजाची. आता तिच्या घरात 5-50 कोंबड्या. बरं का मुंडे साहेब? लय लांब बसली तिकडे, ते काय सपाटांगण काऊन बसली? ती म्हणली मी महाराजाची सोय घेते, तुम्ही चिंता करू नका. तिच्या घरात 5-50 कोंबड्या. गंगाधर भाऊ, तिनं 5 वाजताच कोंबड्या त्या दारल्या खाली काय केल्या? दारच असत मागच्या घरात कोंडल्या दारल्या खाली 5 वाजता. आम्ही गेलो 7 वाजता. मग तिनं तोपर्यंत दारात रांगोळ काढली, ते पोखरी गच झाडून काढली तिनं. कशाची? दिसली ना पाहिजे ना. झाडून काढली, रांगोळ टाकली, सडा टाकला, रांगोळ काढली, गरम पाणी, तांब्या, टावेल, साबण. आणि मला बरं वाटलं, मथरी ववाळायली, पाय धुवा लागली. मी म्हणलं माय सगळ्या गावात मला तुमचं घर दिसलं माय, कुठं छिवछिव नाही, छाछू नाही. तुम्ही महाराज त्या जातीचं नाव घेऊ नका, लय की काय म्हणायची म्हातारी, नावच घेऊ नका. मी म्हणलं धन्य माय तुम्ही, ह्या गावात तुम्ही राहता कशा? एवढे भाग्यवान बाय माहिती तुम्ही. आणि तो कोंबडे ते म्हणजे महाराज ते कोंबडीचं नाव घेऊ नका बरं. घेत नाही. आम्ही जेवायला बसलो 7:30 वाजता, भुका लागल्या होत्या. आम्ही जेवण्याच्या नादात, म्हातारी वाहण्याच्या नादात, आम्ही जेवण्याच्या नादात, म्हातारी वाहण्याच्या नादात. असं लहान लेकरू होतं घरात, ते रांगत रांगत गेलं मागच्या घरात. त्यानं काहीच केलं नाही, ते दारलंच उचललं. आता 5 वाजता कोंडलेल्या कोंबड्या शांत बसत्या का? अहो ते अभंग म्हणतच बाहेर पडाले अवघे चित्रे लोक. काही आमच्या मांडीहून, काही खांद्याहून, काही अंग. पाय अंधाराचा फायदा. यायला वाटलं आम्ही लाईन असतो, बाहेर जातो, पण गप्प मारत आली ना. ती आता मागं पाहत नाही. मोटरची आली का म्हणून सटकाय देते एक एक. आपापल्या जवळ आहेत, बापा जवळचे आपापले आहेत ना. काय सांगू लागलो मी? कोंबड्या कीर्तन तरी म्हणा हो. पक्षी अंगणी उतरते. दारामध्ये पक्षी उतरतात. पक्षी पोटाला लागल तेवढं खातात, बरोबर आहे का? अंगणात धान्य वाळू घातलेलं असतंय, पोटाला लागल तेवढं धान्य खातात. आणि आपल्यासारखं गिलासात बुंदी घरी घेऊन जात. कशी हसायला पाहणं म्हणजे त्याचाच पराक्रम आहे. बुंदी गिलासात न्याचा नाद यायला जाईल, गिलासात बुंदी घरी न्याचा, बरोबर आहे का नाही? म्हणले कोंबड्या पोट, आपलं कोंबड्याचे आले मला काय करावं आता. म्हणले दारात पक्षी उतरले तर ते पक्षी पोटाला पोटभर खातात. पोटभर खातात का नाही, पण जाताना घरी नेतात का आपल्यासारखं? तसं संसारात राहायचं. म्हणजे तैसे असावे. तू कोबरे म्हणजे उद्वेग म्हणजे संसार सोडायचा नाही. शरीराने संसारात पण मनाने परमार्थात कसं राहायचंय. आणि एक उदाहरण सांगतो. 2 केस होते. केस म्हणजे डोक्याचे. एक केस भाकरीत अडकला आणि एक केस लोण्यात अडकला. कुठं कुठं अडकले 2 केस? एक कशात अडकला? भाकरीत आणि एक लोण्यात. आता पटकन कोणता निघन बरं? तुमचं रोजचं उदाहरण कशातला निघन पटकन? लोण्यातला. महाराज म्हणले लोण्यातल्या केसासारखं संसारात राहायचंय, पटकन बाहेर निघता आलं पाहिजे, बरोबर आहे का संसारातून? पण देवादी करी संसार स्वतःला, देवादी करी संसार स्वतःला,
वा आता हे माणसं म्हणजे मुरलेलं लोणचं येते कोणी कोणी गोडत लागत आहे मुरलेली माणसं आहेत ना सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जायचे म्हणजे कमळ पाण्यात राहतंय कमळ कुठं राहतंय मुंबईत ना राहत कमळ काय केला कमळ म्हणले पाण्यात राहते पाण्यात पण पाण्याचा स्पर्श होऊ देत तसं संसारात राहायचं पण संसाराचा स्पर्श होऊ देत नाही मी सांगू लागलो लोण्यातला केस पटकन निघतो का भाकरीतला कोणता 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 बोला माझ्या सांगा बरं कोणता केस पटकन निघतो लोण्यातला तसं लोण्यातले केस सरकार हाताला पाहिजे भागवत सुरू झाले की लगेच घर सुटलं पाहिजे हरिपाठ सुरू झालं की घर सुटलं पाहिजे लोण्यातल्या केसाने बाहेर निघता आलं पाहिजे पण काय काय केस लय बदमाश तू भाकरीला चिटका लगेच तुटून येते तुटून पण भाकरीला सोडित नाही कोण 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 काय काय कोणाला सांगलो मी केस केस अहो तुटून येते पण भाकरीला सोडित तसं भाकरीतल्या केसासारखं राहायचं नाही संसारात तो कोबरा म्हणले आम्ही लोण्यातले केस आहेत लोण्यातल्या केसासारखं राहतो ना म्हणलं तेव्हा बाहेर निघता येतं याच नाही उद्वेग सांडून भक्ती करणे म्हणजे संसारावर तुळशी पत्र ठेवून भक्ती करणे महाराज तुम्ही भक्तीच का केली साधन तर भरपूर आहे दुसरं योग आहे जप आहे तप आहे ध्यान ध्यानना सर्व साधन आहेत महाराज म्हणले नाना साधनाच्या केल्या खटापटा भरपूर साधन केले पण बाकीचे साधन म्हणले देव प्राप्त करतील का नाही सांगता येत नाही पण भक्ती असं साधन म्हणले या भक्तीने नक्कीच देव भेटतोय बाकीच्या साधनाने भेटल का नाही सांगता येत नाही बाकीचे कोणते कोणते साधन 3 साधन प्रामुख्याने सांगितले कर्म साधन ज्ञान साधन आणि योग साधन आणि 4थं भक्ती साधन आता आहे का 4 साधन प्रामुख्याने शास्त्राने सांगितले कर्म कर्मानं देव भेटतो म्हणजे भेटन ना कर्मानं देव पण कर्म जीवाला बंधनात अडकवतो कशात अडकवतो कर्म कर्माने बंधीने मनुष्य लोके कर्म जीवाला बंधनात अडकवतं म्हणजे ज्ञानाने देव भेटतो म्हणजे भेटन ज्ञानाने भेटल पण ज्ञान माणसाला अहंकारी बनवतं ज्ञान काय करतं अहंकारी बनवतं म्हणजे योगाने देव भेटल म्हणजे भेटल पण योग मध्येच माणसाला दुःख निर्माण करतं योगाच्या मागे गेल्यानं देव भेटेल का नाही सांगता येत नाही पण दुःख नक्की भेटतं का भेटतं महाराज म्हणजे योगाची प्रक्रिया सांगतो एकच सांगतो सांगू का योग योग एकच प्रक्रिया सांगतो 12 वर्षाची असते त्या पहिली प्रक्रिया योग करायचा म्हटलं की आपली जीभ आहे ना जीभ तोंडातली जीभ ही अशी बाहेर वाढायची याला दोहन क्रिया म्हणतात योगशास्त्रात कोणती क्रिया दोहन जीभ बाहेर वाढायची किती वाढायची म्हणजे कुत्र्याच्या जीभ एवढी होत नाही तर वाढायची खरं आहे योगशास्त्र आहे हा कुत्र्याची जीभ कशी असते बाहेर 6 वर्ष बाहेर वाढायची किती वर्ष म्हणजे दोहन करायचं जिभीचं गाईचं दूध कसं काढतो आपण तसं जिभीचं दोहन करायचं कुत्र्याच्या जिभेसारखी माणसाला जीभ येते बरं 6 वर्ष बाहेर वळली का आता 6 वर्ष पुन्हा मध्ये लोटायची कुठं लोटायची मला कुठपर्यंत लोटायची म्हणजे आपली पडजीभ असते का पडजीभ तिथपर्यंत मध्ये लोटायची आणि त्या जिभेचा शेंडा मागच्या आपल्या इथं मानेवर ब्रह्मरंध्र नावाचं चक्र आहे त्या चक्राला त्या जिभेचा स्पर्श झाला की ते चक्र फिरत 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 आपल्या कपाळापर्यंत येतं आणि आपल्या प्रत्येकाच्या कपाळावर अमृताचा कुंभ आहे कोणता कुंभ आहे अमृताचा योगशास्त्र सांगते आणि त्या चक्राचा स्पर्श त्या अमृताच्या कुंभाला झाला की अमृताचा कुंभ सांडला जातो कुंभ सांडला की घशा वाटे ते अमृत आपल्या हृदयात येतं आणि अमृत हृदयात आलं की माणूस मरत नाही माणूस काय होतो अमर होतो अमर आता व्हायचं का कोणाला अमर ज्याला अमर व्हायचं त्याने उद्यापासून जीव वाढायला सुरू करा सोपं आहे काय सोपं आहे परम नाही का योग याग विधीने नोहे
नभे सिद्धी म्हणजे योगाच्या मागे जाल तर देव भेटल का नाही सांगता येत नाही, पण दुःख नक्की भेटल. योगाच्या वाटा जे रिघालेगा सुभटा तया दुःखाचाची वाटा भागाला. त्याच्या वाट्याला काय येते? दुःख येते का? लोहाचे सणे ज्ञानोबा म्हणले बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. योगाच्या मागे जाणाऱ्याला दुःख आहे, कर्माच्या मागे जाणाऱ्याला बंधन आहे, ज्ञानाच्या मागे जाणाऱ्याला अहंकार आहे, पण भक्तीच्या मागे जाणाऱ्याला सुख आहे. म्हणून भक्ती आम्ही केली. भक्तीत मध्ये सुख आहे. बाकीचे साधन कष्ट करायला होतात, भक्ती कष्ट करायला येत नाही. कोणते साधन? योग म्हणतोय ही नाक थोडी दाबा, बरोबर आहे का? तुम्ही रामदेव पाहता ना टीव्हीवर सकाळी, अंगठ्याने ही नाक थोडी दाबा आणि हिनं बाहेर सोडा. काय सोडा? सर्दी झाल्यावर काय सोडा? बरं सोडलं हिनं बाहेर श्वास. आता ही दाबा ही वाढा आणि मग वळल्यावर इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या 3 नाड्या येतात. ह्या 3 नाड्या जागृत करा, टाच लावा, आसन घाला. हे कोण म्हणतंय? भक्ती म्हणते याच्यातलं काहीच करू नका. भक्ती काय म्हणते? का जसं असताना तशी भक्ती करता येते. आता उदाहरण सांगू का? गावातलं कोण याच्यात भजनी हे कोपऱ्यात गावात येत, तुम्ही पुढे या जरा, पुढे या ना. आता ते पुढे गावात येत का? इकडे काय नाही, तिथं थांबा, इकडे इतकं लांब नाही. हो ना, कोणाकोण इकडे गावातलं? इकडे गावातलेत ना. हवा आहे, मस्त माणूस आपला गावातले. तू माल करीत नाही का? नाही माळ नाही, माळ लगन काय करणार. ऐका, बाकीचे साधन कष्ट करायला होतात, भक्ती म्हणते काही करू नका. उदाहरण सांगतो. काय तुमचं नाव? सुरेश भाऊ. आडनाव? केदार. वा. मैं जावय मैं पोरगी सुद्धा आम्हाला द्यायची वाईची जावय म्हणा ना. मैं काय चालेल होय गावा येत का? काय म्हणा मेवण्या मेवण्याच काय नसतं हे का नाही, रपून जात येईल. मग दाजी आता कोणतं लागला? आता भाऊजी राग येणार नाही ना? बरं, भाऊजीचं लग्न झालं. आता भाऊजी बी लग्न बी झालं आहे का? मला एक मिळ लागेल. आणि म्हणले ताई आलेत काही तरी. बरं, नाराज नाही काही? ऐका, इथलं भगवान नगरचा सप्ताह सुरू झाला. काय सुरू झाला? सप्त्याचा कितवा दिवस होता? 3रा. हे मला कळालं भगवान नगरला काय सुरू झाला. मी यायला फोन केला, म्हणलं महाराज अहो सप्ताह सुरू झाला ना आपला, ते भगवान नगरला चला. आम्ही दोघं आळंद घेऊन आलो. कुठून आलो? ते वाजवायला मी गायन करायला. आम्ही आळंद देऊन आलो. इथे उभे राहिलो. आम्ही नेमकंच कथा सुरू झाली दुपारी 12 वाजता. 12 वाजता मग महाराजाची कथा सुरू झाली आणि हे गिना घेऊन इथे हिंडू लागले. अशी कोण? दाजी आमची. अशी गिना घेऊन फिरायले तर. आणि मग आता हेच दिसले आम्हाला मंडपात. मग यायला आम्ही जयारी घातला. जयारी मोठ्या जयारी जयारी याच गावचे का? हा बरं बरं बरं. आम्ही दोघं आळंद देऊन आलो. आता दृष्टांत चालू झाला. आम्ही दोघं कुठून आलोत? आळंद देऊन आलोत. आम्ही काल निघलो होतो आळंद देऊन. आता आम्हाला लागल्यात भोका. जेवायला भेटन का? ती म्हणजे भेटन भेटन. म्हणलं लय भोका लागल्यात. आम्ही कालपासून निघलो, काही खाल्लं नाही ना. आम्हाला हाटेलीत खायला जमत नाही. बरं खालतून बी आम्ही हाटेलीत, पण लोक नीट बोलतील का मग आम्हाला? नाही का नाही? म्हणलं मग आम्हाला भोका लागल्या. आता मग आता काय करा? दाजी म्हणले तुम्ही काय करा, आता वाजलेत 12, तुम्ही थोडं थांबा. आता 4 वाजता पंक्ती बसतात. आता 4 वाजता वाजलेत किती? हे म्हणते थोडं थांबा थोडं. हा आता 12 वाजले तर
आत्ता 4 वाजता पंक्ती बसतात. आता 12 वाजता कवा 4 वाजते म्हणले आता 4 वाजता पंक्ती बसतात, थोडं थांबा. अहो म्हणलं दाजी 12 वाजले तर आता 4 कसे वाजतील? 4 वाजायला जो 4 तास बाकी येत. मग आम्हाला भूक लागल्यात, पंगत 4 वाजता आहे ना, तेवढं तुमच्या घरी आमच्या दोघांसाठी स्वयंपाक करायला लावा. करता का? आता कीर्तन झाले की लगेच सांगता लगेच मला उपाशी सोमवारी दृष्टांत चाललाय आपला. म्हणलं तुम्ही काय करा, तुमच्या घरी स्वयंपाक करायला सांगा. हे म्हणलं थांबा मला घरचं वातावरण पाहू द्या कसं काय. वातावरण पाहिल्याशी मिळत होत नाही घरचा. मग जैन मोबाईल काढा. आता ताईनं काय केलं तर माहितीये का? लेकर लेकर आहेत ना, आता विचारावं लागेल का नाही? लेकर जेवून शाळेत गेले, हे बी जेवून येणं घ्यायला आले आणि ताई जेवल्या, चपाती शिल्लक राहिली नाही तर ताईनं फरशी पुसली, कपड्याच्या घड्या घातल्या, धुणं धुतलं, काम केले आणि 12 वाजता म्हणली बाई आता 5 वाजूस्तर उठायचं नाही. हातात रिमोट घेतला आणि टीव्ही समोर म्हणले आता 5 वाजूस्तर उठायचं नाही. तेवढ्यात यायचा फोन घरी. याने फोन केला. काय करायली असं गेट टाकावं लागतंय मला. डायरेक्ट बोलतोय झाले म्हणून काय लागलं मला. याने गेट टाकला. काय करायली बघ ते म्हणजे काय करायली म्हणजे आताच काम आवरलंय, समजा काम संपलंय ना, आता म्हणलं जास्त पाडाव. काय करावं? पाडाव म्हणजे हे म्हणजे असं नको करू, झोपू नको. चपात्या आहेत का? चपात्या ती म्हणजे एक चपात्या शिल्लक राहिली नाही. अगं 2 महाराज लोक आलेत कुठून? आळंद देऊ आणि ते भुका लागल्यात. भुका लागल्यात मग सप्ताह चालू आहे तिथं. ताई म्हणल्या काय काय चालू तिथं? हे म्हणले अगं सप्ताह चालू आहे बरोबर आहे, पण पंगत किती वाजता आहे? भागवत संपल्यावर आणि ते आता जेवायचंय. काय कर दोघाय पुरता? ती म्हणली मी नसते करीत. नाही करीत म्हणे जा. हे का स्वयंपाकाचा टाइम आहे का काय? किती वाजले तर? 12. आणि एवढ्या भर उन्हाच्या पाऱ्या चुलीपाशी बसता येतं नाही? बसता येत चुलीपाशी? मी करत नसते म्हणजे स्वयंपाक. तिकडे ते महाराज लोक तिकडे ते पुढे नाही सांगत करीत नाही म्हणजे स्वयंपाक. काय करायचं तर करा. याने विचार केला वातावरण घरचं. वातावरण काय झालंय? मग याने पुन्हा गेअर बदलला. असं नको करू, गेअर बदलला. असं नको करू, होत असते. एवढेच बाग हे महाराज लोक पुन्हा पुन्हा येणार आहेत का? सप्ताह चालू आपल्या गावात म्हणून आलेत. बरं त्याला मीच भेटलो होता, त्याला मी तरी काय करू? हे घरी सांगायचं आम्ही ऐकलं दोघं. आम्ही दोघं ऐकलं हे घरी सांगायले त्याला मीच भेटलोय आणि आता मला त्याला काही सोडून बाजूला जाता बी येईन, माझ्या गळ्यात येईना. आता काय करावं? आता तिला वाटलं करावंच लागतं स्वयंपाक. ती म्हणले बरं करते ठो फोन. ठो म्हणले गेलं विचार केला घरचं वातावरण जरा चांगलंच काय झालंय गरम झालंय. यायनं फोन द्याला माझ्याकडे आणि महाराज तुम्हीच बोला तुमच्या बहिणीला. मी फोन घेतला. मी म्हणलं ताई आम्ही आळंदीन आलोत बरं काय, लय भुका लागल्या आता, दुपारचा टाइम मी पुरणपोळ्या करा. काय करा? पुरणपोळ्या करा आणि जराशे भजे करा. नुसत्या पुरणपोळ्या खावटत नाही तर मस्त आंब्याचे दिवस येत 2-4 किलोच आहे. आंब्याचा काय करा? रस करा. मस्त कुरड्या, पापड, भजे, आमटी, गुळवणी आणि मस्त करा. म्हणलं ताई लय भुका लागल्या आता. ती म्हणली हो का दुष्काळातून आला आहे का काय? म्हणजे या महाराज लोकांना काय काम आहे का नाही? पोलिसाला हप्ते, महाराज लोकांना सक्ती. ती बरी म्हणली. पुन्हा म्हणले जाऊ द्या महाराज सांगले. पुन्हा थांबून ती बाई म्हणती फोन मी ऐकायला. ती म्हणती महाराजाला तरी काय म्हणायचं, आपलंच येड आहे. नाही म्हणली फोनवर म्हणा पण महाराज लोक तरी काय म्हणायचं म्हणजे आपलंच कसं आहे. उठलं की कोण्या महाराज लोकांना घरी आणते. भेटले महाराज आणले घरी. भेटले महाराज. आता मग झालं का बोलणं? मी फोन यायच्याकडे द्याला. कोणाकडे द्याला फोन? हे म्हणले ताई आता वाजलेत 12. शेव काही पुरणपोळ्याचा टाइम नाही. मग ताई भजे करू नका, पुरणपोळ्या करू नका, पापड करू नका, गुळवणी करू नका, आमटी करू नका. तोंडाला पाणी आले का? नाही ना? हा आमटी करू नका आणि रसोई करू नका. शेव टाइम म्हणले एवढा स्वयंपाक करायचा नाही. हे म्हणले ताई सोप खिचडी करा. काय करा? आणि तुम्हाला खिचडी येत नसन तर पोहे करा. काय करा?
आणि पोहे बी तुम्हाला कटाळा आला असून पोहे करायचा तर तुमच्या घरात काय ठेसा चटणी भाकर जी शिळी पाती असून ती वाढा, आम्ही खाला तयार आहेत. खरं सांगा ताईला मी बरा वाटलो का हे महाराज? ताई आल्यात का इथं? ताई कोणता बरा आहे? वाजणार बरा आहे का कीर्तन का? ताई म्हणे बाई ह्यो महाराज अरे हिशेबात दिसायला. ऐका ऐका, दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका. हा, ह्यो महाराज म्हणतोय पुरणपोळ्या करा. काय म्हणतोय? भजे करा, पापड करा, गुळवणी करा, आमटी करा, रस करा. याचं नाव योग आहे, योग. ह्यो महाराज म्हणतोय काहीच करू नका, जे असेल ते वाढा. याचं नाव भक्ती आहे. भक्ती म्हणते काहीच करू नका, काय करा? असाल ते करा, जे असाल ते करा. हा महाराज काय म्हणतो? काय करा? पुरणपोळ्या करा, भजे करा, पापड करा, गुळवणी करा. बरं का दाजी? हो. आणि हे महाराज म्हणतोय काही करू नका, कष्ट करायला लावणारा योग आहे आणि काहीच करा नाही लावणारी भक्ती आहे. भक्ती म्हणते असाल ते करा, जेथे तेथे नामाच्या चिंतने प्रगट पसारा. महाराज म्हणले बाकीच्या साधनामध्ये कष्ट आहेत पण भक्तीमध्ये कष्ट नाहीत ना, म्हणून भक्ती आम्ही केली. भक्ती सोपी आहे, तुका म्हणे सोपे आहे, सर्वा होणे सोपी आहे, म्हणून म्हणले भक्ती केली. दुसरा एक योग आहे म्हणले तप. मला तपानं देव भेटतो ना. महाराज म्हणले तपानं देव भेटेल का नाही सांगता येत नाही, पण तपाचं पुण्य किती खलास होतंय याच्याकरता एक दृष्टांत सांगितला विश्वामित्राचा. कोणाचा? असं म्हणतात विश्वामित्रानं 60,000 वर्षाचं तप केलं. किती हजार वर्षाचं? 60,000 वर्ष तप केलं विश्वामित्रानं. आणि तपाला बसले विश्वामित्र.